आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एलटीटीहून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग। ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागल्यानं मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरा। वरळी हिट अँड रन प्रकरण। आरोपी मिहिरला रात्री उशिरा बियर देणाऱ्या बारचं लायसन्स रद्द। मालाडमधील साई प्रसाद बारकडून उल्लंघन। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी वृद्धापकाळात पेन्शन। मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। भारतातील एकूण 73 आणि महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेत समावेश। राज्यात पावसामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला। 111,53,926 हेक्टरवरील पेरणी पूर्ण। गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पेरणीची स्थिती चांगली। वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील 6,830 पदांना शासनाची मंजुरी। कंत्राटी भरती पद्धतीने भरली जाणार पद। क दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीत समावेश। 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 75% बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य, अन्यथा महाविद्यालयांची मान्यता रद्द होणार। दक्षिण रायगडमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचा निर्णय। रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी। मुंबईत आज पावसाचा येलो अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट। मुंबईत जुलैमध्ये होणाऱ्या सरासरी पावसाचा कोटा अवघ्या 14 दिवसांच्या आत पूर्ण।